घड्याळ हे चिन्ह त्यांनी घरोघरी पोचवलं, ते घेऊन धक्का मारून तुम्ही त्यांना त्या पक्षाच्या बाहेर काढलं. तो पक्ष अक्षरशः त्यांच्याकडनं हिसकावून घेतलात. काही राजकीय करामती केल्यात तुम्ही. जर एवढा तुम्हाला पश्चाताप होतोय घर फोडण्याचा आणि बहिणीविरुद्ध काय जे काय झालं ते काय बोलतायत ते मला आठवत नाही आहे, पण एवढा जर प्रामाणिकपणाने असं तुम्ही आत्मचिंतन करत असाल आणि पश्चातापाची भावना असाल तर जाऊन एकदा पत्रकारांना सांगा की मी हा पक्ष जो मी शरद पवारांच्या घरातनं चोरून आणला आहे, ही निशाणी जी मी चोरून आणली आहे ती मी त्यांना परत देऊन टाकतो आणि मी माझा पक्ष आणि माझी निशाणी घेऊन लढतो. काही दिवसांपूर्वी त्यांनी असं देखील वक्तव्य केलेलं आहे की मी मोक्याचा आरोपी सोडलेला आहे, मात्र आज बोलताना ते म्हणाले की मला गुंडगिरी चालत नाही, मी कोणाची घाईघाई करत नाही, मला ते चालत नाही. ह्यावरती मी फार काय बोलणार नाही. मला माहिती ते काय करतात ह्याच्यात, कुणाला त्यांनी कसे फोन केलेत, कशा केसेस दाबल्या गेल्यात, माझ्या एवढं कोणालाच माहीत नाही. ही निवडणूक महाराष्ट्र आणि बारामतीकडच्या भवितव्याची असणार आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात आता बघितलं तर हे मला उलट्या होतात असं तानायचं नव्हतं. दुसरीकडे की अर्थ खातं हे नारळ खातं असं हे म्हणत गुलाबराव पाटील म्हणाले. हे बघा, मी एक गोष्ट सांगतो, मी पहिल्यापासून म्हणायचो की त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दादागिरी होती. एकही माणूस त्यांच्या विरोधात बरं सुद्धा काढायचा नाही. तो त्यांना घाबरून नाही. उगाच ही कंप्लेंट जर पवारसाहेबांकडे गेली तर आपल्याला पवारसाहेब नाराज होतील म्हणून कोणीच बोलायचं नाही त्यांना. आता तसं नाही आहे. आता इथे ना पवारसाहेब आहेत आणि कोण कोणाला घाबरत आहे. म्हणून गुलाबराव पाटील म्हणाले, काय ते काय म्हणाले ना, काहीतरी म्हणाले, ते काहीतरी लायकी काहीतरी बोलले ना, लायक काय काय काहीतरी बोलले असतील. आणि तानाजी सावंत म्हणाले उलट्या होतात. काय की अलायन्स मध्ये जे तोलून मापून सांभाळून सगळ्यांना बरोबर घेऊन चालायचं असतं, अजितदादांचा स्वभावच नाही. वेळोवेळी असणाऱ्या त्यांच्या बरोबरच्या मुख्यमंत्र्यांचा त्यांनी केलेला जाहीर अपमान आम्ही सगळ्यांनी बघितलाय. म्हणजे पृथ्वीराज बाबा असोत, पृथ्वीराज चव्हाण असोत, अशोक चव्हाण असोत, त्यांचा त्यांनी केलेला अपमान किंवा म्हणजे आपले कलीग सहकारी मंत्री यांना जी तुच्छ प्राण्याची मागणूक मिळायची हे सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. फक्त पवार साहेबांमुळे कोणीच हिंमत नव्हती दाखवत की आपण काय बोलूया. तुम्ही प्रत्येक मंत्र्याला जाऊन विचारा, त्यांच्यावर काम केलेले काय बघा काय बोलतात. जाऊन थोरात साहेबांना विचारा, जाऊन विखे पाटलांना विचारा, जाऊन नितीन राऊतला विचारा, जाऊन केसी पाडवींना विचारा, ते तुम्हाला सांगतील नाही कशी वागलेत. म्हणजे केसी पाडवींना तर एवढं घालून पाडून बोलायचे की आम्हालाच लाज वाटायची की अरे तो कॅबिनेट मंत्री आहे, तो आदिवासी असला म्हणून काय झालं. म्हणाले की जी बापाची नाही झाली ती तुमची का होईल. असं आहे की त्या घरामध्ये काय चालतं हे मला माहित नाही. धर्मराव बाबा आत्रामांच्या घरात काय चालतं हे मला माहित नाही, पण ती अजून राजकारणाची यायची आहे. त्यांनी एकही निवडणूक लढवलेली नाही. इथे अजितदादांना 4-5 वेळा उपमुख्यमंत्री करून झालं होतं. एक खासदार 6 वेळा विधानसभा लढवून झाली होती.